हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी आहे धोक्याच्या पातळीवर. व मित्रांनो, खरबी येथे 100 फुटी अंडरग्राऊंड बोगद्याचं काम चालू आहे. या बोगद्याचा उद्देश असा आहे की हिंगोली जिल्ह्यातील एकमेव उरलेली जलवाहिनी जे की कयाधू नदी आहे तिचं पाणी वळून इसापूर धरणाला दान देण्याचं काम हे सरकार करत आहे. हा जर प्रकल्प पूर्ण झाला तर इथला शेतकरी ज्याचं बहुतांश जीवन या नदीवर अवलंबून आहे, हिंगोली आणि शेनगाव तालुक्यातील बहुतांश जमिनीची तहान भागवणारी ही कयाधू नदी वळवून नेण्यात येत आहे इसापूर धरणाला, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याला दान करण्यात येत आहे. हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर इथली बहुतांश जमीन, या जिल्ह्यातील बहुतांश जमीन कोरडवाहूमध्ये येईल. इथला शेतकरी तो जेमतेम पाण्यावर आपले पिकं पिकवतोय, त्याचं जीवन अवघड होईल, त्याचं जगणं अवघड होईल मित्र. कारण की इसापूर धरणाला हे जर पाणी पोहोचलं त्या बोगद्याअंतर्गत, ज्याचं की काम आज चालू आहे, तर इथल्या शेतकऱ्याचं जीवन अवघड होईल. कारण की शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यातल्या बहुतांश जमिनीची तहान भागवणारी ही कयाधू नदी, इथल्या जमिनी कोरडवाहू होतील, विहिरी अडतील, बोर अडतील, पाण्याची पातळी एवढी खालवेल की पाणी टंचाईची झळ शेतकऱ्याला लागायला सुरुवात होईल. मित्रांनो, हे जर होऊ द्यायचं नसेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक हिंगोलीकरांना याची माहिती कळाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.